पहिल्या षटकामध्ये आदित्य गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झाला. प्रॉपर मिडल स्टंप वरती चेंडूचा टप्पा आपण अनुभवला आणि त्यानंतर प्रॉपर कटर बॉल होता. आदित्यच्या माध्यमातून सुंदर सुरुवात केलेली आहे या षटकाची. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये सांगता होते. दुसरा बॉल घेऊन आदित्य वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. डाऊन दिले का चेंडू असेल किंवा नाही हे बघण्याजोगा आहे. खूप सुंदर पद्धतीने दोन्हीही चेंडू हाताळण्यात आलेले आहेत. तर कसं व्हेरिएशन बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती प्रॉपर पद्धतीने मिडल स्टंपला टार्गेट केलं. दुसऱ्या चेंडूवरती लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आदित्य या गोलंदाजाचा. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं हे मिश्रण आहे. वन्स अगेन षटकातील तिसरा बॉल घेऊन लोअर फुलटॉ स्वरूपातील चेंडू खूप चांगला झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. शॉर्ट मिड विकेट परिकक्षामध्ये दर्जेदार स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण आहे. विवेकच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी गुणवत्तापूर्ण हा झेल परिपूर्ण करण्यात आलाय. विवेकला आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन शॉर्ट मिड विकेट परिकक्षामध्ये तैनात होत आहे आणि दर्जेदार झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. पहिला झटका लागलेला आहे फलंदाजी करत असताना. झांझरोळी संघाचा हा संघर्ष पहिल्या 3 चेंडूमध्ये आदित्यच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं वाणी स्पोर्ट्स सफाळे या संघाने आणि आदित्यने अत्यंत दर्जेदार सुरुवात करून दिलेलं आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट. आपल्या गोलंदाजीमधील धार दर्शवून दिलंय. कमरतोड गोलंदाजीचं पृथक्करण आहे. नच बलियेचं दृश्य सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर बॅटर आलेले आहेत मिस्टर आतिश. गुड बॉलिंग. खूपच सुंदर स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण आहे. चेंडू पडताना भरपूर डीप होतोय. आदित्यच्या माध्यमातून खूप चांगल्या रिलीज पॉइंटला मात्र कंट्रोलेबल पोझिशन प्राप्त करून दिलेले आहे. स्वतःची ॲक्युरेसी दर्शवतोय. प्रॉलिफिक गोलंदाजीचं पृथक्करण आहे आदित्यच्या माध्यमातून या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय फटका खेळलाय बघा. तत्काळ पुनरावलोकन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलकसा मिडल स्टंपला शफल झाला आणि त्यानंतर मात्र मनगटातली जान दर्शवून दिली. प्रॉपर पिक केलं लेंथला आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये डीप स्क्वेअर लेग प्रभागाला क्लिअर करणारा हा उत्तुंग स्वरूपातील षटकार खेचलाय फलंदाज आतिश भोईरने. खूप चांगल्या पद्धतीने लेंथ अँड लाईनला पिक केलं होतं. पावलांचा जबरदस्त वापर होता. हेड पोझिशन स्ट्रेट होते आणि या लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये एक टोले जंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. गुड शॉट. खूप आवश्यकता होती या फटक्याची. फुल टॉस आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. बॅक टू बॅक सिक्सर सातिश भोईरच्या बॅट मधून पहिल्या 4 चेंडूंची कसर भरून काढण्यात आलेले आहे. 2 चेंडू आणि 2 षटकार. धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे फलकावर. ॲक्युरेट 12 या अंकावर. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू डॉट. परंतु 5व्या आणि 6व्या चेंडूवरती षटकार खेचून झांझरोळी संघाला एका सुयोग्य स्थितीमध्ये घेऊन आलेले आहेत फलंदाज आतिश भोईर. सुंदर फलंदाजी. ॲक्युरेट प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला तर 12 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. मैदानाच्या आतमध्ये 12 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये. 12 डिसेंबर 1981 हा जन्मदिवस आहे युवराज सिंग या महानतम फलंदाजाचा. रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी 12 सेकंदांनी पंजाबमधील 12 सेक्टर ए च्या क्षेत्रामध्ये त्याचा जन्म झाला. पुढे जाऊन त्याने 12 नंबरची जर्सी देखील परिधान केली आणि 19 सप्टेंबर 2007च्या दिवसामध्ये 12 चेंडूंमध्ये 50 धावा देखील कंप्लीट केल्या. आज देखील तो वर्ल्ड रेकॉर्ड. कोणत्याही खेळाडूला तो रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाहीये. त्यांचे शिष्य अभिषेक शर्मा याने आत्ताच पार पडलेल्या T20 शृंखलेमध्ये 14 चेंडूंमध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. परंतु तो रेकॉर्ड मात्र अबाधित. सध्या 12 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आतिश भोईर भरपूर गोष्टींना उजाळा देण्यास भाग पडतात. षटक क्रमांक 2 ची होते सुरुवात. मेहर गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर रिस्पेक्टफुली खेळले गेलेले आहेत. शॉर्ट मिड विकेटच्या प्रभागामध्ये सिंगल त्या ठिकाणी येणार. 13 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिले 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आले होते. त्यानंतर 2 षटकार आले. ज्या पद्धतीने एंट्री केलंय मैदानामध्ये आतिश भोईरने खरोखरच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतंय. क्लास 1 फलंदाजीचं पृथक्करण. 2 चेंडू आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत.
आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. चांगल्या फटक्यांची निवड करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस मिळालाय. यावेळेस मात्र काउफेच्या दिशेने 3 चेंडू 3 षटकार. आतिश भोईर ऑन फायर. ज्वलंत फलंदाजीचं पृथक्करण. ओजस्वी तेजस्वी फलंदाजी. आतिश भोईर 3 चेंडू 3 षटकार. त्याला फुल टॉस मिळत आहेत आणि फुल टॉस चेंडूवरती तो फुल टोल वसूल करतोय. काय बॅटिंग सुरू आहे. संघ मात्र जाऊन पोहोचलाय फलकावर. तब्बल 19 या अंकावर झांझरोळी संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. आतिश भोईर आपल्या फलंदाजीची गुणवत्ता सिद्ध करतोय. बॅट चेंज आहे शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. एक तुम्हारी तो एक हमारी. सरते शेवटी आतिश भोईर नावाच्या वादळाला या ठिकाणी थांबवलंय गोलंदाजाने. मेहरचं कौतुक करावं लागेल. या विकेटची प्रचंड आवश्यकता होते कारण आतिश ज्या पद्धतीने खेळत होत आहे प्रत्येक चेंडूवरती मॅसिव्ह हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद गॉन. एकोणावीस धावा झालेल्या आहेत. 19 रन्स. षटक क्रमांक दुसरा आहे. विद्यमान स्थितीमध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना. एका बाजूने वानी स्पोर्ट्स सफाळे ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून आणि फलंदाजी करणारा संघ आहे झांझरोळी. आपल्याच केळवा परिसरामधून हा संघ बिलॉंग करतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीकरिता. आणि खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात खराब झाली होती. 4 चेंडूंमध्ये धावा आल्या नव्हत्या. विकेट्स आले होते परंतु त्यानंतर आतिश भोईर आले. 3 षटकार खेचले. संघाला एका चांगल्या स्थितीपर्यंत त्याने पोहोचवलेलं आहे. जी भूमिका आतिश भोईरकडे सोपवण्यात आली होती आतिशने आपलं काम केलेलं आहे. आता नव्याने फलंदाज येत आहेत. ॲक्युरेट 4थ्या क्रमांकावर. नित्तिकेशांना आपण पाहू शकाल. काय एफर्ट्स आहेत बघा. तत्काळ पुनरावलोकन चेंडूचं जिथे मिहिरला आपण पाहू शकाल 100% कमिटेड होते. बघा तुम्हाला ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय आणि मिहिरचा जलवा त्या ठिकाणी आपण एक्सपिरियन्स करू शकतात. खूप चांगल्या पद्धतीने कोलॅबरेट केलं होतं. आज झेल परिपूर्ण करण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. मिहिर हॅट्स ऑफ. सलाम आहे या प्रयत्नांना. वंदन. चेंडू जरा जास्त कट झाला. शार्प कट झाला. त्या कारणास्तव वाईड. गती देखील एक्स्ट्रा प्रोड्यूस केली होती. गती परिवर्तन केलं होतं आपल्या भात्यामधील क्विकर वन स्टॉक बॉल परंतु दिशेमध्ये भटकंती होती. वाईट बॉल रिलीज झालेला आहे. चांगल्या टोटलकडे वाटचाल झांझरोळी केळवा रोड या संघाच्या माध्यमातून. वाईट यॉर्कचं टेम्पटेशन आहे. मिड ऑफ परिकक्षामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आणखीन एक सिंगल येणार. मीरने आपल्या संघाला पुनरागमन करून दिलं. आतिश भोईरची विकेट घेतली आणि त्या विकेट नंतर धावसंख्या प्रत्येक विकेटच्या अंतरानंतर मात्र धावसंख्येवरती हलकासा अंकुश जरूर लागत असतो. डोमेस्टिक क्रिकेट असो इंटरनॅशनल क्रिकेट असो हे किस्से आपण पाहत असतो. आणि मिहिरच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा बघा गती चांगली आहे. चेंडू कट देखील होत आहेत परंतु योग्य टप्पा शोधणं योग्य दिशा शोधणं जी लाईन आहे ती हलकीशी लेग स्टंप वरती घ्यावी लागेल मिहिरला जेणेकरून चेंडू टप्पा पडल्यानंतर जो ब्रेक होतोय तो योग्य दिशेने निघून जाईल. या षटकामध्ये या वाईट चेंडूंची संख्या वाढू लागले. धावफलक जाऊन पोहोचले फलकावर. 22 या अंकावर. लॉफ्टेड स्ट्रोक आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजाला चेंडूची लेंथ अँड लाईन झालेली आहे सूट. चेंडू पकडतोय एरियल रूट आणि फलंदाजाने केलेले आहे 6 धावांची लय लूट. गुड शॉट ऑफ क्वालिटी. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य क्रीडांगणावर. अक्षयच्या बॅटमधून धावफलकाला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये घेऊन आलेले आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 28 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी कशी करावी याचं खूप सुंदर उदाहरण बनून समोर आलेलं आहे झांझरोळी केळवा रोड हा संघ. खूप चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 28 धावा कुठून काढलेल्या आहेत. अक्षयच्या बॅटमधून देखील एक उत्तुंग स्वरूपातील षटकार आपण पाहिलाय. ॲक्युरेट डीप मिड विकेट प्रभागामध्ये. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर मिस्टर आदित्य. पहिली 2 षटक महागडी ठरलेले आहेत.
चेंडूवर टप्प्याचा बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता होत आहे. 13 चेंडूंमध्ये 28 धावा. आदरणीय सन्माननीय राजू सोनार सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपले मनापासून स्वागत. आपण आलात, या व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल मंडळ आपले सदैव ऋणी राहील. आपल्या उपस्थितीने ही स्पर्धा शोभनीय झालेली आहे. आपले खूप खूप धन्यवाद. षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत ॲक्युरेट स्वरूपामध्ये 2 चेंडू परिपूर्ण करण्यात आलेले आहेत. चांगली सुरुवात करतोय आदित्य. या आधीच्या षटकामध्ये देखील आदित्यने पहिले 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु त्यानंतर आलेले 2 षटकार जबरदस्त बघायला मिळाले. यष्टी रक्षकाला चकमा देऊन हुलकावून देऊन चेंडू निघून चाललाय डीप थर्डमॅन परिकक्षमध्ये. सुंदर स्वरूपाचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत आहे. तत्पूर्वी चांगलं रोटेशन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूने आपण पाहू शकाल मिस्टर नितिकेश आहे, त्याच्या साथ आणि सोबत देण्याकरिता अक्षय संघाकरिता पार्टनरशिप रचू लागलेले आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आदित्य इकॉनॉमिकल ठरलेला आहे. जास्तीत जास्त फुलर लेनचे चेंडू तो हाताळतोय. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. स्लोवर यॉर्करचा प्रयत्न केला जातोय आदित्यच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. तितक्याशा धावा दिलेल्या नाही आहेत. सातत्यपूर्ण रीतीने जुसी हाफ वॉली असेल, यॉर्क लेंथ असेल, जेव्हा चेंडू डीप होतो तेव्हा मात्र प्रचंड स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल स्लोवर यॉर्करचं तुम्हाला दर्शन होणार आदित्य या गोलंदाजीच्या माध्यमातून. चेंडूचा टप्पा थोडासा मागे खेचला आणि काय शार्प कट होतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर फलंदाज मात्र निरुत्तर कांतीहीन करून सोडलेला आहे. प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आदित्यची धारदार गोलंदाजी आपण अनुभवू शकतात. खूप सुंदर षटक हाताळलेलं आहे. चेंडूवरती बोटं फिरवतोय. आपल्या बोटांमधील किमया, जादू, मॅजिकल गोलंदाजीचं पृथक्करण. हा देखील चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅन परिकक्षामध्ये असलेला क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय कौशिकच्या माध्यमातून. आणखीन एक झटका लागलेला आहे फलंदाजी करणाऱ्या झांझरोळी केळवा रोड संघाला. हे षटक गुणवत्तापूर्ण राहिलं. बघा संपूर्ण षटकाचं विघटन आणि विश्लेषण आपण बघूयात. पहिला चेंडू डॉट हाताळला आदित्यने, दुसऱ्या चेंडूवर सिंगल दिली, तिसरा चेंडू 2 धावा, चौथ्या चेंडू डॉट, 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूवर विकेट. 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च करून 1 गडी गारद केलेला आहे आदित्यने. संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणलेलं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि फलकावरती 31 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा झाल्या होत्या, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये केवळ 3च धावा आल्या आणि असं वाटलं होतं की कदाचित रुळावरून गाडी घसरते, परंतु पुन्हा ट्रॅकवरती आणण्याचं कार्य केलंय आदित्य या गोलंदाजाने. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 31 धावा. फलकावर झांझरोळी केळवा रोड या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेचं एक खुमासदार आयोजन आहे. भरपूर मेहनत घेतलेली आहे आयोजकांनी. स्वतः बंटी ठाकूर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर आपण विचार केला तर नितीन पवार साहेब आहेत, हर्षद शिंदे साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय जतीन पवार साहेब, आदरणीय अनिकेतजी पवार, आदरणीय राजेश शिंदे, आदरणीय सुरेंद्र शिंदे आणि भूषणजी डोंगरे. हा संपूर्ण ग्रुप एकत्रित आलेला आहे. बंटी ठाकूर आपण पाहिलं असेल, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं तेव्हा देखील लाल, बाल आणि पाल्यानं एकत्रित यावं लागलं होतं. तशाच पद्धतीने पुन्हा एकामुळे स्पर्धा यशस्वी होत नाही. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू आहे आणि त्याला जबरदस्त पद्धतीने पुल केलंय, चेंडूला गुल केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हा दर्जेदार षटकार आहे. खूप चांगला फटका आपण पाहू शकलात. नचिकेत सुतारच्या माध्यमातून चांगली उंची आहे. ऑलमोस्ट जर आपण विचार केला नचिकेत सुतारचा 5.6 ते 6 फूटच्या घरामध्ये त्याची हाईट आहे. जेव्हा शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू येतात त्यासाठी काम थोडंसं सोपं होऊन बसतं. पावलांचा खूप चांगला वापर केला आणि त्यानंतर मात्र कमालीच्या पद्धतीने पुल केलं. जर आपण बॅकलिफ्टचा विचार केला, बॅकलिफ्ट चौफेर बाजूंनी अगदी स्विंग झाले होते आणि शोल्डरला स्विंग करत असताना नचिकेत सुतार याच्या बॅटमधून ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा देखना नेत्रलोचक स्वरूपातील षटकार. वन्स अगेन जणू काही तत्काळ पुनरावलोकन, ऍक्शन रिप्लाय. स्वतःचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहावं तशा पद्धतीचा फटका. तोच फटका, तेच क्षेत्र, तोच परिणाम. 2 चेंडू 2 षटकार. नाव आहे नचिकेत सुतार.
झांझरोळी केळवा रोड संघ तब्बल जाऊन पोहोचतोय फलकावर 43 या धाव संख्येवर. 2 चेंडूंमध्ये लागोपाठ पाठोपाठ बॅक टू बॅक सिक्सर्स. क्या बात है नचिकेत सुतार. आंद्रे रसेल यांची आठवण यावी. 2019च्या एका IPLच्या हंगामामध्ये तब्बल 52 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड केला होता आंद्रे रसेल या फलंदाजाने आणि त्याची प्रॉपर आठवण करून देतोय नचिकेत सुतार. 2 चेंडू आणि 2 षटकार सनसनीखेज स्वरूपामध्ये खेचलेले आहेत. चेंडूचा टप्पा थोडासा पुढे घ्यावा लागेल गोलंदाजाला. अर्ध्या पिच वरती गोलंदाजी करतोय. नचिकेतचं काम थोडंसं सोपं बनलंय. पुन्हा एकदा क्या बात है. नचिकेत सुतार ऑन फायर. पंच शहानिशा करतायत की नक्की काय घडलंय आणि सरते शेवटी हा चौकार दर्शवला जातोय. 4 धावा आहेत. चौकार षटकारांचा शंखनाद सध्या सुरू झालेला आहे. बंटी साहेब, आपण पाहिलं असेल की भारतामध्ये सर्वात जास्त वरुण राजा केरळ राज्यामध्ये बरसतो. सध्या या सरतोडीच्या क्रीडांगणामध्ये चौकार षटकार बरसू लागलेला आहे. नचिकेत सुतार कारण बनलाय. 2 षटकार 1 चौकार. धाव फलकाला जणू काही पंख लागलेला आहेत. वन्स अगेन बघा, गोलंदाज तर चुकी करतोय, परंतु इथे जो स्वतः कर्णधार आहे, संघामधील जो अनुभवी खेळाडू आहे, त्याने काहीतरी मेसेज देणं गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर तब्बल जाऊन विसावलेले आहे. ॲक्युरेट 51 धावा. या संपूर्ण षटकाचं विश्लेषण जर आपण पाहिलं बंटीचे, तर प्रत्येक चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि नचिकेत सुतारने केलेला पावलांचा ओव्हर तो अगदी क्रिजच्या डीप मध्ये जातोय. हार्दिक पांड्याची तुम्हाला आठवण येईल. स्टंपच्या अगदी जवळ जाऊन त्यानंतर मात्र 4ही फटके डीप फाईन लेग आणि लॉंग लेग प्रभागामध्ये खेळण्यात आलेले आहेत. 51 धावा परिपूर्ण. वन्स अगेन हा चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केलेली आहे. गरिबी में आटा गिला. येथे क्षेत्ररक्षकाने हा झेल घेणं आवश्यक होतं. बंटीजी आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस असंच म्हणावं लागेल, कारण 4 चेंडूंमध्ये 4 बाउंड्रीज आपण पाहिल्या. त्यानंतर झेल देखील सुटलाय. आता 53 धावा झालेल्या आहेत. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू झालंय. झांझरोळी केळवा रोड. नचिकेत सुतार ऑन फायर आहे. वन्स अगेन लॉफ्ट केलाय बॅकवर्ड. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय दूर 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 दूर. गोलंदाजाचा काढलाय दूर आणि धावांचा आलाय महापूर. नचिकेत सुतारच्या बॅटमधून चौकार षटकारांचा शंखनाद. धावसंख्या जर आपण तपासून पाहिले 59 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. किती धावा आलेल्या आहेत त्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला, 3 षटकार 2 चौकार आणि एकदा डबलचं रोटेशन, 28 धावा. 28 धावांचं हे षटक. बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंटीची 2004चं कॅलेंडर इयर होतं. मी तुम्हाला 22 वर्ष मागे घेऊन जातोय. एका बाजूने ब्रायन लारा बॅटिंग करत होते आणि दुसऱ्या बाजूने रॉबिन पीटरसन हा गोलंदाज होता दक्षिण आफ्रिकेचा. आणि कसोटी क्रिकेट असून देखील ब्रायन लाराने 28 धावा कुठून काढल्या होत्या. 2013 मध्ये जॉर्ज बेलीने जेम्स अँडरसनच्या विरोधामध्ये 28 धावा कुठल्या होत्या आणि 2020 येता येता जसप्रीत बुमराह याने स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 35 धावा कुठल्या होत्या. इथे नचिकेत सुतारने ते काम केलंय. 6 चेंडूंमध्ये 28 धावा कुठून काढलेल्या आहेत. झांझरोळी केळवा रोड संघ तब्बल जाऊन पोहोचला 59 या धावसंख्येवर. काही टोटल झालंय. सॉलिड बॅटिंग. काय बॅटिंग केलंय बंटीजी. पावसाळा आल्यानंतर मॅट आणि नचिकेत सुतारच्या हातामध्ये बॅट या 2 गोष्टी शोभून दिसणार आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 300चा आहे. 10 चेंडू त्याने फेस केलेले आहेत आणि 30 धावा कुठून काढलेला आहेत. संघाला खूप मजबूत स्थितीमध्ये तो घेऊन गेलाय. सॉलिड बॅटिंग. आता स्ट्राईकला रोटेट करण्यात आलेला आहे. बघा, नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाचं साईचं आपल्याला कौतुक करावं लागेल. त्याने खूप चांगली भूमिका घेतली. बघा, कबीर सिंग चित्रपट गौरवजी भरपूर हिट झाला, परंतु शाहिद कपूरची ऍक्टिंग जितकी चांगली होती, साईड ऍक्टरची ऍक्टिंग देखील तितकीच चांगली होती. ते साईला ठाऊक आहे की नचिकेतच्या बॅटमधून चौकार षटकार येतात, आपण स्ट्राईकला रोटेट करूयात. हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आहे. क्रिकेटमधील आय फॉर इंटेलिजन्स या ठिकाणी दर्शवण्यात आलाय. आणि नचिकेत सुतार प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील त्याने घर केलेलं आहे. प्रेक्षक देखील तोच विचार करतायत. नचिकेत स्ट्राईकवरती आला पाहिजे. 10 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 30 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. षटकार 6 धावा.
11 चेंडूंमध्ये 36 धावांची वादळी खेळी. नचिकेत सुतार, माचिस तो फालतू में बदनाम है मेरे दोस्त, आग लगाने का काम नचिकेत सुतार ने करके रखा है. 66 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त फलंदाजी आहे. झांझरोळी केळवा रोडचा वाघ आलाय सरतोडीच्या मैदानामध्ये आणि फक्त आलेला नाहीये बंटीजी, त्याने डरकाळी देखील फोडलंय. काय जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. 11 चेंडूंमध्ये 36 धावांची वादळी खेळी, सुनामी खेळी. पंच दर्शवतायत नो बॉल. चेंडू निघून चाललाय डीप फाईन लेग परिकक्षेला क्लिअर करून चौकार 4 धावा. फलंदाज पंच फ्रॉम बॅट आहे का? फ्रॉम बॅट आहे धावा, फ्रॉम बॅट आहे. ओके, धन्यवाद. या देखील 4 धावा नचिकेतच्या अकाउंटमध्ये काउंट केल्या जातील. नो +4. फ्री हिटचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये धावसंख्येचा उच्चांक या मॅच मध्ये गाठला जातोय. वैयक्तिक बघा आतापर्यंत 40 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. जर वॅगन व्हील चेक केलं ना आपण गौरवजी, मला तरी वाटतं 90% धावा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि लॉंग लेग या प्रभागामध्ये नचिकेतने खेचून काढलेले आहेत. संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये सध्या. तब्बल 71 धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली टोटल आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, सिंगल त्या ठिकाणी आलंय आणि हा गेम प्लॅनचा भाग आहे. जाणून बुजून विकेट सॅक्रिफाईस केली जाते, कारण ठाऊक आहे नचिकेत जर चांगली बॅटिंग करतोय त्याच्या बॅटमधून आणखीन 1-2 षटकार येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने मात्र जाणून बुजून या विकेटचा त्याग करण्यात आलाय. खूप चांगली धावसंख्या आपण पाहू शकाल. प्रोग्रेस कार्डवरती सध्या 72 धावा झालेल्या आहेत. झांझरोळी केळवा रोडचा सुपरस्टार नचिकेत सुतारने मैदान गाजवलेलं आहे. स्वतःच्या नावाचा बेंच मार्क, ट्रेड मार्क आज मात्र स्वतःचा ठसा उमटवलाय मैदानावर. खूप सुंदर फलंदाजी. टॅप स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला निवडलंय आणि येथे मात्र डबलचं रोटेशन सक्सेसफुल. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली. अतिशय जलद गतीने या 2 धावा पळून परिपूर्ण करण्यात आला. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत या षटकातील अधिकृत स्वरूपात सत्र समाप्तीचा इशारा त्या ठिकाणी दिला जातोय आणि ॲक्युरेट 5 षटकांच्या समाप्ती अखेर 74 धावा फलकावरती आहेत. हाफ मॅच समरी जर आपण तपासून पाहिले तर नचिकेत सुतार जो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. खूप चांगली बॅटिंग त्याने केली आणि संपूर्ण हाफ मॅच समरी सध्या तुम्हाला अगदीच या ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवली जाते. जेथे प्रणित आले होते फलंदाजीसाठी 0 धावसंख्येवरती बाद झाले. त्यानंतर अक्षयला आपण पाहिलं 6 चेंडू 9 धावा. त्यानंतर आतिश आले 5 चेंडूंमध्ये 18 धावा आणि या सत्राचा आतापर्यंतचा हिरो नचिकेत सुतार 15 चेंडू आणि 43 धावा. आकर्षणाचा केंद्रबिंदू संघाला तब्बल 74 या धावसंख्येवरती नेऊन ठेवला. बघा गोलंदाज थोडेसे महागडे ठरले. जिथे आदित्यचा इकॉनॉमी रेट चांगला आहे 7.50, परंतु मिहीर यांनी 1 षटक हाताळलं 16 धावा खर्च केल्या. यश 1 षटक हाताळलं 28 धावा खर्च केल्या आणि दक्ष एका षटकामध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्या. थोडेसे महागडे ठरले. 75 धावांचं टार्गेट समोर आहे निर्धारित स्वरूपातील ॲक्युरेट 5 षटकांमध्ये. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून अगदी थोड्याच वेळामध्ये. तत्पूर्वी एक डीजे ब्रेक.
चला विजयी संघांचा प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण यायचा आहे. भाग्यपत्रक या ठिकाणी खुले केले जातील सेकंड राऊंड करिता. नागदाई देवी साखरे एक प्रतिनिधी, कुर्लाई कन्स्ट्रक्शन वाढीव एक प्रतिनिधी, आई माऊली नंदाडे एक प्रतिनिधी आणि खार्डी संघ एक एक प्रतिनिधी. तसेच चालू असलेल्या सामन्यामधील दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी आपण यावं. सेकंड राऊंड करिता भाग्यपत्रक या ठिकाणी खुले केले जातील. पुन्हा एकदा मी विनंती करतोय आजच्या दिवसामध्ये विजयी झालेल्या संघांचा प्रतिनिधी आपण मुख्य VIP डॅशशी संपर्क साधायचा आहे. नागदाई देवी साखरे, कुर्लाई कन्स्ट्रक्शन वाढीव, आई माऊली नंदाडे, खार्डी आणि चालू असलेल्या सामन्यामधील दोन्हीही संघांचा एक एक प्रतिनिधी आपण यावं कृपया करून. सेकंड राऊंड करिता या ठिकाणी भाग्यपत्रक खुले केले जातील. नम्र विनंती आहे लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. 75 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपण पाहतोय. प्रचंड मेहनत केलेली आहे या स्पर्धेकरिता. आदरणीय नितीनजी पवार साहेब यांचं योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या साथीने बंटी ठाकूर साहेब, आदरणीय हर्षदजी शिंदे, आदरणीय शशिकांत शिंदे, आदरणीय जतीन पवार, आदरणीय अनिकेत पवार, आदरणीय राजेश शिंदे, आदरणीय सुरेंद्र शिंदे आणि आदरणीय भूषणजी डोंगरे, आदरणीय अमर शिलार सरांचं देखील बहुमूल्य योगदान या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये लाभलेलं आहे. तर सर्व आयोजक, नियोजक, संयोजकांचे मनपूर्वक आभार. आदरणीय अमरजी शेलार सरांना विनंती आहे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. आदरणीय अमर शेलार साहेब प्लीज या. वळ्यात दुसऱ्या सत्राकडे 75चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. निर्धारित स्वरूपातील 30 चेंडूंमध्ये झांझरोळी केळवा रोड या संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार. गोलंदाज मार्कवर नितिकेशचा पहिला बॉल वाईडिश लॉंग ऑफ प्रभागामध्ये सजवलाय. स्वतःचा आणि सांघिक स्वरूपातील अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जात आहे. इथे पंच दर्शवित असताना वाईट बॉल आहे. खराब स्वरूपातील चेंडूची सांगता होत आहे. टार्गेट मोठा आहे. या मैदानाचा आढावा जर आपण घेतला तर आतापर्यंत चेस करत असताना खूप कमी संघ यशस्वी ठरले. त्यामध्ये नागदाई देवी साखरे संघाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 59 धावा त्यांनी चेस केल्या होत्या, परंतु निवडक हाताच्या बोटांवर मोजता यावे एवढे संघ यशस्वी झालेले आहेत. 2 ते 3 वेळा फक्त धावा चेस करण्यात आलेल्या आहेत या दोन्ही दिवसांमध्ये. ते 75 एक महाकाय टार्गेट समोर आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ जर 74 करू शकतो तर आपण देखील 75 करू शकतोय. ही मानसिकता दर्शवणं काळाची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या वाणी स्पोर्ट्स सफाळे संघाकरिता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळलेले आहेत. वाईड इस्ट लॉंग ऑफ प्रभागाला क्लिअर करून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. श्री कुर्लाई मातोश्री चषक चौकार 4 धावा. चांगला फटका होता. चेंडूच्या प्रॉपर रेंज मध्ये आले होतं. खूप सुंदर पद्धतीने फुटवर्क बघायला मिळालं. हाय बॅक लेफ्ट आणि फुल फेस ऑफ द बॅट. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा फलकावरती परिपूर्ण. यशच्या बॅट मधून चांगला फटका बघायला मिळाला. हा प्रॉपर स्लॉट मध्ये दिला होता आणि त्याला पार्किंग लॉटच्या देखील पलीकडे पाठवून दिलाय. बघा तुम्ही तत्काळ पुनरावलोकन. बॅकलिफ्ट यूज करण्याकरिता जवळपास 30 सेकंद फलंदाजाला मिळाले. हलकंसं त्याने बॉडी वेटला मात्र स्ट्रेच केलं होतं. लेग स्टंपवरती स्टान्स घेतला आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह एक टोले जंग स्वरूपाचा षटकार होता. भाग्यपत्रक आपण खुले करतोय.
सेकंड राऊंड करिता. आधी प्रत्येकी आपण 2-2 चिठ्ठ्या पिक करणार आहोत आणि शेवटी जी चिठ्ठी शिल्लक राहील चला सेकंड राऊंड मधील जी पहिली लढत आहे ते आपल्या समोर येत आहे. भाग्यपत्रक या ठिकाणी खुले केले जात आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आणि काही जबरदस्त लेझर गाइडेड यॉर्कर हाताळण्यात आला. क्लीन बोल्ड च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत. थोड्याच वेळामध्ये भाग्यपत्रक आपल्या समोर येतील. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 18 या अंकावर. चांगली सुरुवात केली होती महिन्या फलंदाजाने, परंतु शेवटच्या चेंडूवर नितिकेशने केलेलं कमबॅक, अत्यंत दर्जेदार परफेक्ट यॉर्कर रिलीज करण्यात आला. पहिला झटका लागलेला आहे वाणी स्पोर्ट्स सफाळे या टीमला. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही या सत्रामध्ये. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 57 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. सेकंड राऊंड मधील जी पहिली लढत आहे खार्डी विपक्ष नागदाय देवी साखरे दोन्ही संघांचे कर्णधार आपण यावं. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता जरा टॉस लगेच करून घ्या. संयोजन समितीला विनंती आहे. आणि सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे विपक्ष आई माऊली नंदाडे. याचा अर्थ सुस्पष्ट आहे. चालू असलेल्या सामन्यामधील विजयी संघाला पाय. आदरणीय राजू सोनार सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. आदरणीय राजू सोनार सर आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. आपण वळूयात मॅचच्या दिशेने. लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईलचा बॉल. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात महिनने मिळवून दिलंय, परंतु आता मिहिर आणि त्याच्या साथीने यश या दोन्हीही फलंदाजाला धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो वेगवान ठेवावा लागेल, कारण टार्गेट मोठा आहे. सिंगल डबल चौकार षटकार अगदी सुयोग्य उधळण करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर स्वप्नील यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. झांझरोळी केळवा रोड या संघाच्या माध्यमातून एक अनुभवी असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजू सोनार सर आपले मनापासून आभार. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे चांगली संधी होती, परंतु संधीचं सोनं करू शकलेला नाहीये. झेल धरतीला दान दिला जातोय. समवेत ओव्हर थ्रो देखील झालाय. बॅकअप जोपर्यंत प्रोव्हाइड केला जाईल अतिरिक्त स्वरूपातील स्वैर धावा या ठिकाणी काउंट केल्या जातात. खूप चांगला गेम अवेअरनेस त्या ठिकाणी दाखवला दोन्हीही फलंदाजांनी. 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत वाणी स्पोर्ट्स सफाळे संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 22 या धावसंख्येवर. खराब स्वरूपातील चेंडू या ठिकाणी रिलीज करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा रन फलकामध्ये काउंट. वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने सजवलेला फटका. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. हा करंट रन रेट मेंटेन ठेवा वाच लागेल. 75 धावा तुम्ही चेस करतायत. मिस्टर मिहिर ऑन स्ट्राईक. प्रॉपर ऑफ स्टंप वरती त्याने स्टान्स घेतलाय अटॅकिंग अप्रोच सहित. कनेक्शन मात्र जुळून येत नाहीये. आणखीन एक सिंगल येत आहे.
स्वप्नील आपला सर्व अनुभव पणाला लावतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे क्रिकेटच्या या विश्वामध्ये. वाईट चेंडू आल्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीनं कुठल्या स्पॉटला त्याने कॅरी केलेला आहे. 2 सिंगल दिलेले आहेत मागील 2 चेंडूंवर. स्वप्नील या गोलंदाजाने फुटवर्कला चांगलं रीड केलं. आणखीन एक डॉट चेंडू आलेला आहे. या षटक क्रमांक 2 मध्ये धावांचा जो आलेख आहे तो थोडासा खाली आलेला आहे. फलकावरती सध्या 25 धावा. आदरणीय सन्माननीय भावेश वजे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व. स्पर्धेचे या सन्माननीय विशेष अतिथी आणि बघा तत्काळ पुनरावलोकन जेथे क्षेत्ररक्षकाचा क्लास तुम्हाला बघायला मिळेल. काय जबरदस्त हा जल परिपूर्ण करण्यात आलाय. आदरणीय भावेश वजे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 सरतोडी क्रिकेटच्या या मोहक मायानगरीमध्ये भावेशजी वजे आपलं मनापासून अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. या मुख्य VIP डायसवर त्यांचा शुभ सन्मान आपण थोड्याच वेळामध्ये परिपूर्ण करूयात. सद्यस्थितीमध्ये 25 धावा झालेल्या आहेत फलकावर. 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण. स्वप्नील यांनी चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 50 धावांचं टार्गेट वाणी स्पोर्ट्स कांदरवन या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर साईल आपण पाहतोय. एक फिरकी पडतोय. कंट्रोल ढासळलेला आहे. वाईट बॉल आहे. साईच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला प्रलंबित करण्यात आलं स्वप्नील यांच्या माध्यमातून. थोडंसं हलकसं मात्र त्या ठिकाणी फिटनेसची झुंजतोय साही. बहुधा गोलंदाज चेंज केला जाईल किंवा काय अशी आशंका त्या ठिकाणी निर्माण होते. बॅक इंजुरी त्या ठिकाणी दर्शवली जाते साईच्या माध्यमातून आणि त्या कारणास्तव सध्या चर्चा विनिमय सुरू आहे मैदानामध्ये की नक्की काय करावा. गोलंदाज चेंज केला जावा की काय अशा प्रकारे सध्या दृश्य आपण अनुभवतोय. 22 च्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या या लढाईमध्ये फिटनेस थोडासा संघर्ष सुरू आहे साईचा. आणि सरते शेवटी बहुधा खेळाडू चेंज केला जाईल. कसा क्रॅम्प आला बॅकमध्ये आणि त्या कारणास्तव थोडासा व्यत्यय येतोय मॅच मध्ये. 75 धावांचा पाठलाग सुरू आहे वाणी स्पोर्ट्स कांदरवनच्या माध्यमातून. सध्या भरपूर काही दारोमदार प्रदीप आणि प्रदीपच्या साथीने मिहिर या दोन्हीही फलंदाजांवर. आदरणीय सुरेंद्र शिंदे सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते राजू सोनार यांना सन्मानित करायचं आहे. स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आहेत एक सुजाण नागरिक आदरणीय सन्माननीय राजू सोनार साहेब यांना आपण सन्मानित करूयात. या कॅमेरामॅन आपण हा सुवर्ण क्षण जगूयात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये स्वतः पिंटू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सुवर्ण क्षण आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. कॅमेरा रोल करा प्लीज. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय राजू सोनार साहेब या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी. सरांना आकर्षक स्वरूपातील पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. माती नीती आणि संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि भान जोपासणारे आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी या स्पर्धेला ते प्रदान करतायत. त्याबद्दल आदरणीय राजू सोनार साहेब आपल्या मनापासून आभार. चला वळूयात मॅचच्या दिशेने जिथे सध्या मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या झांझरोळी केळवा रोड या संघाने.
27 धावा आहेत फलकावर. तब्बल 48 धावा दूर विजयापासून वाणी स्पोर्ट्स गांधर्वन. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यांना हुलकावणी देऊन चेंडू डिप मध्ये खूप चांगला बॅकअप प्रोव्हाइड करण्यात आलाय. तत्पूर्वी 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. गाडीचा गिअर थोडासा चेंज करावा लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट बघा इथे सिंगल डबल तितकेसे कारगर ठरणार नाहीत. आता चौकार षटकार शोधावे लागतील. आतापर्यंत मेहीर यांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये 5 चेंडू फेस केलेले आहेत आणि त्यांना स्ट्राईक रेटमध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल. चांगल्या पद्धतीने सेट झालेले आहेत. डबल ट्रिपलचं रोटेशन त्यांनी केलेलं आहे सातत्यपूर्ण रीतीने. डॉट चेंडू जास्त फेस केलेले नाही आहेत परंतु आता चौकार षटकार देखील शोधावे लागतील जेणेकरून धावा चेस करत असताना मार्ग थोडासा सोपा बनेल. परंतु इथे डॉट आलाय. चांगल्या पद्धतीने या व्हेरिएट केलं होतं वेगाला. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी तब्बल 45 धावांचं लक्ष समोर राहिलंय. प्रति चेंडू गणिक 3 धावांची सरासरी मेंटेन राखावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. चांगला बॉल चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय जुळून येत नाहीये. बॅक टू बॅक डॉट येत आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण होतंय प्रणितच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये केवळ 4च धावा खर्च केलेल्या आहेत प्रणित या गोलंदाजाने. षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म अराउंड द विकेट. आणखीन एक डॉट आलाय. डॉट पे डॉट 3 चेंडू निर्धावाच्या स्वरूपामध्ये साकारलेले आहेत. आता 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि तब्बल 45 धावांचं लक्ष वाणी स्पोर्ट्स गांधर्वन. थोडासा बॅकफुटला ढकलण्यात आलाय. मिहीरला मात्र सूर सापडत नाहीये. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर करतोय परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क हवा तसा होत नाहीये. वाईडिश लॉंग ऑन प्रभागामध्ये सजवलेला फटका येथे देखील सिंगलच आले. अत्यंत दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण अनुभवायला मिळालं प्रणितच्या माध्यमातून. 6 चेंडूंमध्ये किफायतशीर ठरला. फलकावरती 30 धावा आहेत. केवळ 6च्या इकॉनॉमी रेटने 6च धावा खर्च केल्या प्रणितने. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि विजयासाठी तब्बल टार्गेट आपण समोर पाहू शकतात 44. 44 धावांचं टार्गेट समोर आहे. बारा चेंडू 44 धावा. प्रतिषटक 22ची सरासरी आता कायम राखावी लागेल. आता चौकार षटकार अपरिहार्य झालेले आहेत आणि अशात गोलंदाजी मार्कवर स्वप्नील आलेले आहेत. स्वप्नील यांनी आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये केवळ 7च धावा खर्च केल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी केली होती. 12 चेंडू 44 धावा. मिहीरला आज मात्र इतिहास रचायचा आहे. मैदान गाजवायचं आहे. मी करू शकतोय हा आत्मविश्वास त्याला दाखवून द्यावा लागेल. ज्वलंत प्रदर्शनाची आवश्यकता. लॉफ्टेड स्ट्रोक खेळलेले आहेत काउफेच्या दिशेने आणि टिप मध्ये झेल सुटलाय परंतु चेंडूला अटकाव निर्माण करण्यात आलेला आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि दुहेरीच्या सहाय्याने आतापर्यंत 32 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. वन्स अगेन लॉफ्टेड स्ट्रोक आहे काउफेच्या दिशेने. यावेळेस मात्र झेल कंप्लीट केला जातोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण अनुभवाला मिळालं. गोलंदाजांना मिळणारी क्षेत्ररक्षकांची साथ फार आवश्यक असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सरते शेवटी मिहीरची एक संघर्षमय खेळी तिचा अंत झालेला आहे. पूर्णपणे मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलेला आहे. शिफ्ट केलेला आहे. झांझरोळी केळवा रोडचे वादळ आलं होतं खरं तर नचिकेत सुतारच्या नावाने. त्या वादळामध्ये नेस्त नाबूद होत असताना वाणी स्पोर्ट्स गांधर्वनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सद्यस्थितीमध्ये 33 धावा फलकावर आहेत. विजयापासून सध्या भरपूर दूर पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 42 धावा. इथून जर आपण विचार केला तर आता महेंद्र मेरेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून खेळावा लागेल. प्रत्येक चेंडू चौकार षटकार जास्त पर्याय नाही आहेत फलंदाजाकडे. ते वन्स अगेन
निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलने केलेली गोलंदाजी अफलातून. वैयक्तिक कोणातील दुसरं षटक हाताळत असताना पूर्णपणे इकॉनॉमिकल ठरलेले आहेत. कौफेच्या दिशेने सजवलेला फटका षटकार तर आलाय. अजूनही सामन्यामध्ये काही शक्यता शेष आहेत. षटकार चौकारांमध्ये जर डील करत राहिले तर विजयावरती शिक्कामोर्तब करू शकतात. सद्यस्थितीमध्ये 39 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. विजयासाठी अजूनही 6 षटकार खेचावे लागतील वाणी स्पोर्ट्स कांदेरवण या संघाला. येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. रिंकू सिंग याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागेल. 5 चेंडू 5 षटकार इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेचून कोलकाता नाईट रायडर्स या संघाला त्याने विजेते पदावरती नाव कोरून दिलं होतं. ते मानाचा तूर आपल्या शिरपेच्यामध्ये होऊन दिला होता. येथे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 7 चेंडूंमध्ये 6 षटकार आवश्यक आहेत. वाणी स्पोर्ट्स कांदरवण या संघासमोर एक कडवट आव्हान आहे. कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. 7 चेंडू 6 षटकार. येथे देखील प्रॉपर कनेक्शन नाहीये. केवळ सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचते ॲक्युरेट 41 अंकावर. 6 बॉल रिमेनिंग अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा 6 चेंडूमध्ये देखील 34 धावा होऊ शकतात. पालघर जिल्हा इतिहासामध्ये हा किस्सा घडलेला आहे. 19 डिसेंबर 2024च्या दिवसामध्ये अनिकेत हरवटे यांनी 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता असताना 6 षटकार खेचले होते. आमदार चषक कुरंजे धोडीपाड्याच्या मैदानामध्ये हा किस्सा घडलेला आहे. पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये भरपूर रोचक आणि रोमांचक किस्से आपण सातत्यपूर्ण रीतीने पाहत आलेलो आहोत. येथे ते घडेल का? आताच पार पडलेल्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये शगुन डेव्हलपर्स मनोरच्या मैदानामध्ये 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना सचिन टोकरे ब्रँड ऑफ दुर्वेस याने देखील 6 चेंडूंमध्ये 26 धावा परिपूर्ण केल्या होत्या. येथे जर फलंदाज आपण पाहिला तर फलंदाजी मार्कवर सुसज्ज आहे. प्रदीप आज इतिहास रचेल का? 6 चेंडूंमध्ये 34 धावा करायच्यात. जरा हा किस्सा त्याने परिपूर्ण करून दाखवला तर पालघर जिल्हा क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रदीपचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. पहिला तर आलाय आणि येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 28 धावांची निकड आहे. प्रदीप इतिहास रचेल किंवा नाही हा सध्या तरी यक्ष प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. कधी कधी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार देखील होतात. कधी कधी 6 चेंडूंमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही. कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूंमध्ये सुपर ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं सुनील नारायण यांनी 6च्या 6 चेंडू डॉट रिलीज केलं होतं. परंतु 6 चेंडू 6 षटकार देखील युवराज सिंग, केरन पोलार्ड, हर्षल गिब्स यांनी करून दाखवलंय. येथे प्रदीपला करायचंय ते मात्र डॉट आलाय. आता 4 चेंडू आणि 28ची आवश्यकता आहे. तुम्ही बॉडी लँग्वेज बघा प्रदीपचा. तो प्रयत्न करतोय. एफर्ट्स त्याचे मात्र उल्लेखनीय आहेत. जसा हा चेंडू डॉट रिलीज झाला प्रदीपचा बॉडी लँग्वेज बघण्यासारखा होता. त्याने ठरवलं होतं की मी 6 चेंडू 6 षटकार खेचण्याचा प्रयत्न करेन. हरकत नाही. जरी डॉट आला असेल तरी देखील प्रेक्षकांचं मनोरंजन प्रदीपच्या माध्यमातून जरूर होत आहे. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल डीप मिड विकेटच्या वरून आणखीन एक षटकार आलाय. बघा प्रदीपचा बॅटिंग क्रमांक जर आपण पाहिला तर तो 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि 4थ्या क्रमांकावरती आल्यानंतर खरं तर त्याला हवी तितकी स्ट्राईक मिळाली नाही. आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेस केले त्यामध्ये 2 षटकार आहेत. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 3. धावा करायच्या आहेत 22. प्रदीपच्या माध्यमातून सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. हारलो तरी चालेल परंतु मैदान गाजवण्याची धमक माझ्या अंगामध्ये आहे आणि मी ती दाखवणार. ही भूमिका प्रदीपने घेतलेली आहे. इथे सिंगल येतंय. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकाल औपचारिकता शेष राहिलेल्या आहे परंतु प्रदीपने केलेले प्रयत्न उल्लेखनीय स्वरूपामध्ये आपण पाहतोय. आता 2च चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. विजयाचा सुगंध दरवळू लागलेला आहे. झांझरोळी केळवा रोड या संघाने चांगलं प्रदर्शन काय खेळ बघायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये जो नॉक साकारण्यात आला तब्बल 43 धावांचा
नचिकेत सुतारच्या माध्यमातून या संपूर्ण सत्राची ती हायलाईट राहिली. गोलंदाजीमध्ये थोडाफार सुधारणा कराव्या लागतील. वाणी स्पोर्ट्स कांदेर 1 फलंदाजी चांगली करतात. आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. प्रदीपने खूप चांगलं मनोरंजन केलं. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करावं. सेकंड राऊंडमध्ये दाखल झालेले दोन्ही हे संघ, एका बाजूने नागदाई देवी साखरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल खार्डी. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये आपल्या भेटीला येईल.